प्रकाशा बॅरेज व हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे एकूण 27 दरवाजांपैकी 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत। दरम्यान हतनूर धरणाचे 41 पैकी तब्बल 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रामध्ये 1,57,399 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुढील काही तासात 1,25,000 ते 1,75,000 क्युसेक पर्यंतचा विसर्ग सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधून सोडला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासन धुळे व नंदुरबार यांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अनावश्यक धोका पत्करू नये असेही सूचित करण्यात आले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। काल दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 द्वारांपैकी 24 द्वारे पूर्ण क्षमतेने उघडून 1,57,399 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग तापी नदीमध्ये सोडण्यात आला। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे पाणी पातळी नियंत्रण करण्याचे काम जलसंपदा विभागाअंतर्गत पाटबंधारे उपविभाग प्रकाशा यांच्या मार्फत करण्यात आलेले। सद्यस्थितीत प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे एकूण 27 द्वारांपैकी 12 द्वार पूर्ण क्षमतेने उघडून 1,70,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग तापी नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्प तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या प्रकल्पाचे एकूण 26 द्वारांपैकी 10 द्वार पूर्ण क्षमतेने उघडून 1,56,000 क्युसेक इतकं पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आलाय। सद्यस्थितीत पूर स्थिती लक्षात घेता धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यास तापी नदीमधील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग पुढील 48 तासात वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग धुळे व उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग प्रकाशा यांच्या मार्फत तापी काठावरील सर्व गावांना जिल्हा पातळी स्तरावर व जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे। धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।